आता सगळीकडेच निवडणुकांचे वातावरण दिसायला लागलं आहे. पण या निवडणुकांचे इकॉनॉमीवर काय परिणाम होतात ते जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुका या केवळ राजकीय पैलू नसतात. त्याचे परिणाम आपल्या इकॉनॉमीच्या फॅब्रिकमधून रिफ्लेक्ट होत असतात आणि प्रत्येक पर्स्पेक्टिव्हमधून दिसून येतात. मी वैभव आणि आज आपण कप ऑफ कॉमर्सच्या या नवीन व्हिडिओमधून आगामी निवडणुकांची तयारी सुरू असताना त्यांचे इकॉनॉमिकल इम्पॅक्ट जाणून घेऊयात. निवडणुकांचा होणारा परिणाम सगळ्यात पहिल्यांदा दिसून येतो तो कन्झ्युमर कॉन्फिडन्सवर. कल्पना करा की तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात, परंतु त्याबद्दलचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस माहिती नसतील तर आपण कन्फ्यूज होतो. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळात ग्राहक अनेकदा घरे किंवा इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या मोठ्या खरेदी थांबवतात, ज्यामुळे कन्झ्युमर एक्सपेंडिचरवर अवलंबून असलेल्या उद्योगांवर त्याचा परिणाम होतो. ह्यातील दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टर बिहेवियर. आगामी सरकारच्या इकॉनॉमिक पॉलिसीज स्पष्ट दिसून येईपर्यंत गुंतवणूकदार सावध असतात किंवा सुरक्षित गुंतवणुकीला प्रेफरन्स देतात. या सावध वर्तनाचा स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट फ्लोवर परिणाम होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग. निवडणुकीच्या काळात सरकार अनेकदा प्रकल्पांवर खर्च वाढवते किंवा इकॉनॉमीला चालना देण्यासाठी आणि मतदारांची पसंती मिळवण्यासाठी कर कपात करते. सरकारी खर्चात होणारी ही वाढ आर्थिक वाढीला चालना देऊ शकते, परंतु त्याचे मॅनेजमेंट चुकल्यास नुकसान देखील होऊ शकते. चौथा मुद्दा म्हणजे पॉलिसी अनसर्टनिटी. एक्सपान्शनचा विचार करणाऱ्या परंतु भविष्यातील नियम किंवा करांबद्दल खात्री नसलेल्या कंपनीज त्यांचे निर्णय स्थगित करतात. निवडणुकांमुळे धोरणात्मक अनिश्चितता येते, कारण वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या इकॉनॉमिक पॉलिसीज मांडतात. जोपर्यंत आर्थिक धोरणांच्या दिशा स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत व्यवसाय, गुंतवणूक किंवा हायरिंग प्रोसिजर डिले होऊ शकते. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड रिलेशन्स. निवडणुका इंटरनॅशनल ट्रेड रिलेशन्सवर परिणाम करू शकतात, कारण नवीन नेते वेगवेगळ्या व्यापार करारांना किंवा टॅरिफ्सना प्राधान्य देऊ शकतात. व्यापार धोरणांमधील बदल इम्पोर्ट एक्सपोर्टवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर परिणाम करू शकतात, ज्याचे परिणाम प्राइस आणि सप्लाय चेनवर दिसून येतात. आतापर्यंत पाहिलेले हे निवडणुकांचे इकॉनॉमीवर होणारे परिणाम समजून घेतल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या इकॉनॉमिक एंगलने प्रगती करणे पॉसिबल होते. तो इसी बात पे मैं आशा करता हूँ आपका नॉलेज और समय शुभ रहे. सो stay curious, keep learning. Remember to like, subscribe and hit that notification bell